हॅलो फ्रेंड्स, येत्या रविवारी म्हणजे 25 मे रोजी UPSC प्रिलिमसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. प्रिलिमची तयारी तुम्ही अगदी चांगली केलेली असेलच आणि त्यावरून अनेक लोकांना चांगला आत्मविश्वाससुद्धा असेल. काही लोकांना टेन्शन असेल, काही लोक साशंक असतील, काही लोक पॅनिकसुद्धा होत असतील. सो ह्या सगळ्या रिॲक्शन्स या 3-4 दिवसांमध्ये अगदी नॉर्मल आहेत. तुम्ही एकटे नाही आहात. ऑलमोस्ट सगळ्या लोकांना हीच फिलिंग असेल. सो डोंट वरी अबाउट इट. त्याच्यावरून तुम्ही एक्झाम बाबतीत काय कराल याचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही अगदीच छान पेपर द्याल याची आम्हाला नक्की आशा वाटते. परीक्षेची रिव्हिजन तुम्ही करत असालच. परीक्षेमध्ये अभ्यासाशिवाय इतर काही गोष्टी ज्या आपण बघणं आवश्यक आहे त्यांच्याबद्दल आज थोडं बोलूयात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला टेक्निकल कुठल्याही अडचणी नाही आल्या पाहिजेत या अनुषंगाने तुमचा 5-10 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. पहिली गोष्ट जी आहे, ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या 1 दिवस आधी ह्या गोष्टी रेडी ठेवायच्या आहेत त्यांच्याबद्दल पहिल्यांदा आपण बोलूया. जमत असेल तुम्हाला ह्याची एक यादी बनवून ठेवा. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या आणि त्याशिवाय तुम्हीही काही विचारात घेतले असतील यांची एक यादी बनवा आणि तो चेकबॉक्स बघा त्या दिवशी की तुम्ही त्या गोष्टी आदल्या दिवशी बघायच्या गोष्टी आहेत ह्या. ठीक आहे. तर यातली पहिली जी गोष्ट आहे ज्याला आपण UPSCच्या एक्झामसाठीच्या इसेन्शियल्स म्हणूयात, त्यातली पहिली गोष्ट आहे तुमचं हॉल तिकीट. तुमच्या हॉल तिकीटचं प्रिंटआउट काढून घ्या. 2 ते 3 प्रिंटआउट काढून ठेवा. काही प्रॉब्लेम नाहीये. एखादं हॉल तिकीट भिजलं, काही तर त्यावर सांडलं, घाण झालं, हरवलं, काही होऊ शकतं. पहिल्या पेपर नंतर दुसऱ्या पेपरसाठी ते कुठंतरी गायब झालं, चुकून तुम्ही ठेवलं, विसरलात. सो या अनुषंगाने 2 हॉल तिकीट काढून ठेवा. पूर्ण प्रिंटआउट काढा त्यांच्या. याशिवाय तुम्हाला लागणार आहे दुसरं ते म्हणजे ओरिजिनल फोटो ID कार्ड. तुम्ही फॉर्म भरताना जो ID कार्ड अपलोड केलाय तो तुम्ही ओरिजिनल सोबत ठेवा. सोबतच 2 झेरॉक्स सुद्धा ठेवू शकता, पण ओरिजिनल तुम्हाला एक्झाममध्ये लागणार आहे हे लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्हाला लागतील 2 ब्लॅक बॉल पॉईंट पेन. पेन एकच लागणार आहे, पण इन केस काही प्रॉब्लेम झाला तर एक तुमच्याकडे ऑप्शन असावा. म्हणून कधी कधी असं होतं की आपल्याकडे पेन असतो पण तो आपण आणणं विसरतो. सो याची यादी बनवा, बॅगेमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे 2 आयडेंटिटी साईज फोटो सोबत ठेवा. ऐन टायमाला काही प्रॉब्लेम झाला तर त्याची गरज अशी भासू शकते. UPSCने असं काही थेट सांगितलेलं नाहीये, पण तुमच्याकडे सोबत असतील तुमच्या ID साईज 2 फोटो, दॅट विल बी रिअली गुड. पुढच्या काही गोष्टी ज्या UPSCने नाही सांगितल्या पण इन जनरल त्या असाव्यात आपल्यासोबत, ते म्हणजे तुमच्याकडे एक पाण्याची बाटली असावी 1 लिटरची साधारणपणे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, डिहायड्रेशन होऊ शकतं, अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे एक्झाम हॉलमध्ये कुठेतरी बाटली शोधण्यापेक्षा स्वतःची पाण्याची बाटली असेल तर ते कधीही चांगलं आहे. तशी पाण्याची बाटली सोबत ठेवा. याशिवाय पुढची जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं वॉच. अॅनालॉग वॉच असावं, असं ज्याला काटे असतात. डिजिटल वॉच अलाउड नसतं. घड्याळ सोबत असू द्या. काही एक्झाम हॉल्समध्ये तुम्हाला ते वॉल क्लॉक अवेलेबल असतं, पण इन केस काही नसेल तर तुमच्याकडे स्वतःचं वॉच असणं, स्वतःचं घड्याळ असणं अत्यंत आवश्यक आहे. डिजिटल चालत नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. अॅनालॉग वॉच ज्यामध्ये मिनिट काटा, तास काटा असतं ते सोबत ठेवा. एक्झाममध्ये घड्याळाकडे बघता बघता पेपर द्यावा लागतो, त्यामुळे त्याची डिपेंडन्सी पुढच्या बेंचवाल्यापासून, मागच्या बेंचवाल्यापासून अशी अपेक्षा ठेवू नका. प्रत्येकाला आपलं टेन्शन असतं. सो त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टींची यादी बनवा. 1 दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये भरून ठेवा. कारण एक्झामच्या दिवशी किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ही धावपळ करायची नाहीये. तुम्ही शनिवारी ह्याचा खास वेळ काढून ठेवा आणि ह्या 1-2 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करून तुमची बॅग रेडी ठेवा. पुढची गोष्ट एक्झाम हॉल संदर्भामध्ये, एक्झाम सेंटरचं लोकेशन आधीच बघून घ्या. तुम्हाला शक्य असेल त्या सेंटरला भेट देणं तर तुम्ही नक्की भेट द्यायचा प्रयत्न करा. जर अंतर खूपच लांब आहे, तुम्ही जिथून राहताय तिकडून डिस्टन्स खूपच लांब असेल तर तुमच्या एक्झाम हॉलच्या आसपास राहण्याची सोय होत असेल, नातेवाईक असतील, फ्रेंड्स असतील किंवा एखादं हॉटेल असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती होऊ शकतं का बघा. कारण ऐन टायमाला तुम्ही 1-2 तासांचा प्रवास करण्यापेक्षा मुंबईमध्ये स्पेशली तुम्ही असाल तर तिकडे जाऊन राहणं कधीही चांगलं आहे. जर नसेल तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम सेंटर दिवशी तुम्हाला लवकर जायचं आहे. लवकर म्हणजे तुम्ही 8-8:15ला पोहोचला पाहिजेत. त्यासाठी ज्या वाहनाने तुम्ही प्रवास करणार असाल त्या संदर्भात सर्व संभाव्य अडचणी लक्षात घ्या. म्हणजे बसने जाणार असाल तर बस चुकू शकते, त्या बसची फ्रिक्वेन्सी किती आहे, त्यासाठी स्टॉपला लवकर पोहोचणे, त्या भागात कोणकोणत्या बसेस जातात याची माहिती घेणे. जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने जाणार असाल, तुमची स्वतःची गाडी असेल तर गाडीतलं पेट्रोल चेक करणे, गाडी पंक्चर तर नाही ना हे बघून घेणे. ओके. कधी कधी बस जिथे तुम्हाला सोडते तिथून सेंटर ह्याचं अंतर कधी कधी खूप जास्त असतं, ह्याचा आपण अंदाज बांधत नाही आणि ऐन टायमाला धावपळ होऊ शकते. रिक्षा भेटणार नाही, चालत जावं लागतं, 1-2 किलोमीटरचं अंतर असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्या. कधी कधी काय होतं की एकाच कॅम्पसमध्ये मल्टिपल सेंटर्स असतात. तुम्ही कॅम्पसच्या गेटमध्ये जाता पण तिथे नेमकं कोणतं कॉलेज आहे
ह्याच्यामध्ये गोंधळ उडू शकतो आणि त्यामध्ये ऐन टायमाला धावपळ होऊ शकते. सो अशा सगळ्या पॉसिबिलिटीज कन्सिडर करा आणि हे सगळं करण्यासाठी आधी पोहोचा, तुम्ही लवकर पोहोचा. लक्षात घ्या, पेपर 9:30 वाजता आहे. तुम्हाला 8:30 पासून प्रवेश दिला जाईल आणि 9 वाजता प्रवेश बंद होणार आहे. म्हणजे 9 नंतर तुम्ही जाऊन काही उपयोग नाहीये. तुम्हाला तिथे 8:30 वाजता प्रवेश चालू होईल, 8:30 ते 9 प्रवेश आहे. सो बेस्ट पॉसिबल वे वुड बी 8 ते 8:15 तुम्ही सेंटरला पोहोचला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जर 8 8:15 पोहोचाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे करू शकाल. त्यामुळे 8 वाजता एक्झाम सेंटरला पोहोचाल या अनुषंगाने प्लॅनिंग करा. यामध्ये एक्झामसाठी सर्व आवश्यक गोष्टी ज्यांची आपण ऑलरेडी यादी केलेली आहे त्या गोष्टींसोबतच तुमचा त्या दिवसाचा चहा नाश्ता सुद्धा झालेला असावा. अनेक लोक भुकेल्या पोटी एक्झामला जातात आणि कालांतराने त्यांना थोडा पहिला पेपर देता देता ऍसिडिटीचा त्रास चालू होतो, भूक लागते, डोकं दुखू शकतं. ह्या गोष्टी घडल्यामुळे अनेक पोटेन्शियल कॅन्डिडेटनी प्रिलिम दिलेली नाहीये किंवा तितक्या इफेक्टिव्हली दिलेली नाहीये किंवा पेपर 1 दिला पण पेपर 2 दिलेलं नाहीये, असंही होतं. ठीक आहे. तर शांतपणे निवांतपणे एक्झाम हॉल तुम्हाला बघता येईल, तुमचा नंबर व्यवस्थित चेक करता येईल, त्यामध्ये नेमका कुठला हॉल आहे, कुठला ब्लॉक आहे, हे सगळं बघण्यासाठी आधीच 8:15 8 पर्यंत पोहोचा. हे सगळं प्लॅनिंग तुम्ही एखाद्या फ्रेंड सोबत करत असाल, सेंटर सेम आहे सोबत जाण्याचा प्लॅन करत असाल तर या सगळ्या गोष्टी आपण ज्या बघितल्यात त्या तुम्ही तर करणं आवश्यकच आहे, पण तुमच्या फ्रेंडनी पण केल्यात का नाही हे बघा. कारण कदाचित त्याने जर गोष्टी केल्या नसतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी होऊ शकतात. सो मेक शुअर इफ यू आर प्लॅनिंग युअर एक्झाम विथ समवन एल्स, मेक शुअर दॅट पर्सन हॅज ऑल्सो इन्श्युअर्ड ऑल दीज थिंग्स. ओके. तिसरी गोष्ट आहे, तिसरा जो महत्वाचा भाग आहे की एक्झाम हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली गोष्ट बारकाईने आपला नंबर तपासून योग्य त्या बेंचवर जाऊन बसा. जेव्हा आन्सर शीट दिली जाईल तुम्हाला तेव्हा शांतपणे वेळ घेऊन व्यवस्थित आपली माहिती भरून घ्या. त्यात चुका करू नका, तुम्हाला दुसरी आन्सर शीट भेटत नाही. सो मेक शुअर प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रत्येक सर्कलला डार्क करताना 2-3दा कन्फर्म करून घ्या आणि मग शांतपणे ती माहिती भरून घ्या. 9:30 वाजता बेल झाल्यानंतर तुम्हाला शांतपणे पेपर सोडवायला तुम्ही सुरुवात करू शकता. ठीक आहे. 11:30 वाजता पेपर संपेल. 11:30 वाजता पेपर संपल्यानंतर जी पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे पेपर 1 मध्ये काय झालं हे विसरून जा, कम्प्लिटली विसरून जा. त्याबद्दल कुणाशीही चर्चा करणं अवॉइड करा, कारण तुमचा अजून एक पेपर होणं बाकी आहे आणि या पेपरची चर्चा त्या पेपरला डेफिनेटली इम्पॅक्ट करते. का? कारण तो मेमरी बेस्ड पेपर नाही, तो स्किल बेस्ड पेपर आहे, सीसॅट. सो या मधल्या 3 तासांमध्ये 11:30ला पेपर संपतोय, 2:30ला पुढचा पेपर आहे. या 3 तासांचं मॅनेजमेंट अत्यंत आवश्यक आहे सीसॅटसाठी. अनेक लोक ज्यांना जीएस चांगला जातो त्या 3 तासामध्ये योग्य ती काळजी न घेतल्यामुळे, आराम न केल्यामुळे सीसॅट अवघड जातो. सो प्लीज अवॉइड डिस्कशन ऑफ GS1 इन दोज 3 hours. ठीक आहे. साधारणपणे 1:30 वाजता तुम्हाला प्रवेश दिला जातो, 2:30 वाजता पेपर आहे, म्हणजे तुम्हाला 11:30 ते 1:30 असा 2 तासाचा टाइम तुमच्या हातामध्ये आहे, तो तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करायचा आहे. म्हणजे पहिली गोष्ट, या 2 तासांमध्ये अशी कुठलीही कृती करू नका. आन्सर विचारणे, चेक करणे, मी बी केलं तू सी केलं, ह्यातलं काहीही तुम्हाला करायचं नाहीये. हे काहीही न करता शांतपणे चांगलं काहीतरी खा, हेल्दी खा, कुठेतरी आराम करण्याची सोय होते का बघा, हॉलमध्ये बसणं शक्य असेल तिथे बसून शांतपणे खा. दुपारच्या पेपरसाठी 2 वाजता प्रवेश बंद होणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुमचं प्लॅनिंग करून घ्या. 1:30 वाजता सगळं व्यवस्थित करून तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसू शकता. अगेन ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत पेपर 1ला त्या पुन्हा पेपर 2ला करायच्या आहेत आणि पेपर 2 सुद्धा द्यायचा आहे. लक्षात घ्या, जी मेहनत तुम्ही गेली काही वर्ष केलेली आहे तिला सत्यामध्ये उतरवण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे टेन्शन येईलच, फक्त मी आधी बोलल्याप्रमाणे टेन्शन येईल, ते व्यवस्थित मॅनेज करा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.